नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे. कुंभमेळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज साधू महंतांची पहिली बैठक नाशिकमध्ये होतीये. या बैठकीत 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधतील आणि या बैठकीसाठी साधू महंतांची आसन व्यवस्था जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या बाजूला 7 शैव आखाड्यांचे 14 महंत बसतील, तर डाव्या बाजूला 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत बसणार आहेत. तर आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे. तर लवकरच कुंभमेळा जो आहे तो नाशिकमध्ये होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होणार आहे. कुंभमेळ्याची तारीख सुद्धा आज ठरणार आहे. 2027 हा कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे. तसंच उलट फिरा, फक्त बाईट घेऊन टाकू. सचिन लक्ष लागलेलं आहे. ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण नाशिक मधली पाहतोय. बरोबर राहते. पहली बार हमें जो है सीएम साहब से मीटिंग हो रही है. अभी हम जा रहे हैं, अपना प्रस्ताव रखेंगे. हम सब लिख के आए हुए हैं, उसके बाद आपसे बात करेंगे. क्या प्रस्ताव है आपके? देखिए, सबसे पहले हमारा जो गोदावरी का मुद्दा है, गोदावरी साफ होनी चाहिए, स्वच्छ होनी चाहिए. उसके पश्चात हम आपको बता देंगे जब वापस आएंगे. त्र्यंबकेश्वर के नाम का देखिल एक विवाद खड़ा हुआ था, उसके बारे में आपकी क्या? नहीं, हमारा कोई विवाद नहीं है. त्र्यंबक हो नासिक हो एक ही बात है. हमें स्नान करना है, हमें महाकुंभ करना है और हमें पूरे हिंदुस्तान को देखना है. पूरे हिंदुस्तान की निगाह, पूरे भारत की नहीं बल्कि पूरे विश्व की निगाह इस समय जो है त्र्यंबक में है, नासिक में है, क्योंकि महाकुंभ है. आपने देखा होगा प्रयागराज में 70 करोड़ श्रद्धालु वहाँ आए. इसीलिए हम इस कुंभ को हल्के में नहीं लेंगे. यहाँ भी करोड़ों की संख्या में श्रद्धालु आएंगे और हम सबको, चाहे वो शासन हो, प्रशासन हो, अखाड़े हो, हम सबको सबका स्वागत करना है, श्रद्धालुओं का स्वागत करना है और सरकार का समर्थन करना है, सरकार की सपोर्ट करना है. नहीं, देखिए, बहुत अच्छी बात है. सब अखाड़े एक साथ आ गए, हमारे जितने पदाधिकारी सब साथ में आए हैं और अभी हम मीटिंग के लिए जा रहे हैं. वार्ता होगी, आपसे मिलेंगे, आपसे बात करेंगे. हमारी क्या वार्ता हुई, क्या नहीं हुई. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून पाहूया. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडते आहे. साधारणपणे 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच जे 13 साधूंचे आखाडे आहेत त्या आखाड्यांचे 2 प्रतिनिधी या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. त्यासोबतच नाशिकचे स्थानिक साधू महंत देखील या बैठकीमध्ये असतील. मुख्यमंत्र्यांसोबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील, दादा भुसे असतील. तर आपण पाहतोय आज तारीख आता ठरणार आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याची तारीख ठरणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आज उपस्थित असणार आहे. या बैठकीला ते हजेरी लावतील आणि संपूर्ण चर्चा जी आहे ती केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असेल. सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये नाशिकमध्ये पार पडतोय आणि या कुंभमेळ्याची तारीखच खरं तर ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचा पालकमंत्री अजून ठरलेला नाहीये आणि नाशिकमध्ये पालकमंत्री नसताना केवळ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यामुळे विशेष लक्ष या बैठकीकडे असेलच. मात्र नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या 2 आखाड्यांवरून सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये वाद आहे. आणि आता बातमी अजितदादांच्या राष्ट्रवादी संदर्भात. उपमुख्यमंत्री अजित पवारांना नागालँडमध्ये मोठा धक्का बसलाय. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहे. 2023च्या विधानसभा निवडणुकीत 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमधील 3रा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला होता.
वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र येणार आहे। बघा, वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातल्या बैठकीनिमित्त पवार काका पुतणे एकत्र येणार असल्याचं कळतंय। शिवाजीनगरच्या साखर संकुलात आज दुपारी 2 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असणार आहेत। पुढची बातमी सविस्तर बघूयात। महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात आणि भैयांच्या मतांसाठी मराठीला दुय्यम स्थान दिलंय। प्रताप सरनाईक नेमकांनी काय विधान केलेलं आहे आणि विरोधकांनी कसा हल्लाबोल केलाय त्यावरचा हा रिपोर्ट। उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं। हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं, तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं। ऐकलत, हे आहेत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। भैयांच्या मतांसाठी यांनी तर हद्दच पार केली। मुंबईची बोलीभाषा मराठी नाही तर हिंदी असल्याचं संतापजनक वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय। अभी ठाणे में जब भी मैं मेरे कार्यकर्ताओं से, मेरे उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं, मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं, मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं, तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है, क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने, देखो 237 के ओर पे हम आगे आ गए, और उनकी माध्यम से, क्योंकि मौसी का हक जो ये लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है। प्रताप सरनाईक हे मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचे मंत्री आहेत। त्यांनी उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे विरोधकांनी सरनाईकांवर जोरदार हल्लाबोल केला। आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहाचा विचार आहे। आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात। माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मुंबई मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे। तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा, कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही। सर्वोच्च न्यायालयानं 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे आदेश दिले आणि त्यानंतर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी कामाला लागले। त्यातच मुंबई महानगर परिसरात 8 महापालिका आहेत आणि यामध्ये मीरा भाईंदर वसई विरार भागात उत्तर भारतीय मतांची संख्या जवळपास 35% आहे। त्यामुळे या मतांचं गणित जुळवण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांनी हिंदी भाषिकांपुढे हुजरेगिरी सुरू केली आहे। खरं तर मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालाय, त्यामुळे मराठीच्या प्रसारासाठी काम करण्याऐवजी मंत्रीच भैयांच्या मतांसाठी मराठी अस्मितेला लाथाडत असतील तर त्याचं उत्तर मराठी मतदारांनी मतपेटीतून द्यायलाच हवं। तर मतांसाठी आणखी कोणकोणती विधानं समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पुढे बातमी महत्त्वाची आहे। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलीला मुंबई पोलिसांनी दिल्लीतून पुन्हा अटक केली आहे। लोकप्रतिनिधींची बदनामी याशिवाय जातींमध्ये द्वेष निर्माण करणं या प्रकरणी आता पोलिसांनी ही कारवाई केली आहे।
रणजित कासले याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर सातत्यानं लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेला लक्ष्य केल्यानं रणजित कासले सध्या चर्चेत आहे. बातमी महत्वाची आहे बघा, कारण पाकिस्ताननं भारताचं विमान पाडल्याची कबुली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे. त्यांच्या विधानानं आता खळबळ उडालेली आहे. मात्र भारताची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा हा त्यांनी फेटाळलाय. सिंगापूरमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीमध्ये चौहान यांनी हे विधान केलंय. विमानं पडली हा मुद्दा नाही, तर ती कशी पडली आणि त्यातून काय शिकलो असं सीडीएस अनिल चौहान यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत आपण पाहतोय पाकिस्ताननं जो दावा केलेला होता, पाकिस्ताननं भारताचं विमान पाडलं, तर तो दावा खरा आहे. The incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet, or in fact more than that. Can you confirm? I think what is important is that not the jet being down, but why they were being down. But a jet, at least one jet was downed? Why they were good part is that we are able to understand the tactical mistake which we made, remedy it, rectify it, and then implement it again after 2 days and through all our jets, again targeting at long range, which is saying. Pakistan claims 6 Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect, and that is not information which I said is important. What is important is why they were done. That is more important for us. And what did we do after that? That's more important. तर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मी आक्रमक झाली आहे. बलुचिस्तानच्या अनेक ठिकाणी आग लावत BLAने कहर केलाय. बलूच आर्मीने एका बलुचिस्तान प्रांतातील सुरब शहर ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आता एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला ठार मारलं. काही काळासाठी शहर ताब्यात घेतलं, अनेक सरकारी मालमत्ता जाळल्या आणि बँक लुटली. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. आणि यानंतर पुढे इतर काही बातम्या जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. सुरुवातीला बातम्या मान्सून संदर्भातल्या. राज्यात पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे, मात्र आज कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी झालाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातो. रत्नागिरीमध्ये आज सकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे, मात्र पावसानं दडी मारली, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. गेल्या काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक देखील हैराण झाले होते. पावसाच्या आगमनामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बार्शी तालुक्यात पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. साकत येथील भुईमूग, उडीद, काकडी, आंबा याशिवाय ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मोरडा शिवारात 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव फुटला. संपूर्ण शेतजमीन आणि पिकं वाहून गेली, त्यामुळे मोठं नुकसान झालं. तलावाच्या भरावाचा मलबा शेतात गेल्यानं ऊसाच्या उभ्या पिकात 5 फुटांचा ते 6 फुटांचा थर साचला. पेरणी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेली, त्यामुळे सगळीकडे दगडगोटे बघायला मिळत आहेत. हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर, येलदरिया आणि इसापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. अवकाळी पावसामुळे आता तब्बल 23% अधिक पाणीसाठा धरण क्षेत्रामध्ये जमा झाल्याची माहिती धरण प्रशासनानं दिली आहे. मागील दशकभरात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये पाणीसाठ्याची आवक झाली आहे.
आणि यानंतरची बातमी अमरावतीतून आहे. खरं तर ही बातमी शेतकऱ्यांना सावध करणारी आहे. अमरावतीमध्ये प्रतिबंधित HTBT कपाशी बियाण्यांच्या तस्करीचा प्रकार समोर आला. एका ट्रॅव्हल्समधून 2500 पाकिटं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. बघा, बातमी मोठी आहे कारण विभागीय कृषी महासंचालक सहसंचालक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आपण पाहतोय 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधून हे प्रतिबंधित HTBT बियाणं राज्यामध्ये आणण्यात आलेलं होतं. 25 लाखांचं प्रतिबंधित बियाणं हे आता जप्त झालेलं आहे. 2500 पाकिटं आहेत जी जप्त करण्यात आलेली आहे. गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या डिकीची तपासणी केली. त्यामध्ये आम्हाला HTBT प्रतिबंधित बियाणे कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास 50 ठिके की 50 कट्टे, एका कट्ट्यामध्ये जवळपास 50 पाकिटे, याप्रमाणे 2500 पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात झटपट 100 मध्ये. लोकलच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेवरती काल दुपारी 1 वाजेपासून आज मध्यरात्री 1 वाजेपर्यंत 36 तासांचा ब्लॉक आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर देखील आज सकाळी 11 ते 4 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार ब्लॉक आहे. सकाळी 11:40 पासून सायंकाळी 4:40 पर्यंत CSMT ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. जूनचा महिना सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. 1 तारखेला नियमांमध्ये काही बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. LPG गॅस सिलेंडरच्या किमतींपासून ते FD व्याजदरापर्यंत 1 जूनपासून काही महत्त्वाचे आणि मोठे बदल होऊ शकतात. UPI पेमेंट आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होणार आहे. EPFOची नवीन प्रणाली जूनमध्ये लागू होईल. पुणेकरांच्या खिशाला आजपासून कात्री बसणार आहे. आजपासून PM-PMLचा प्रवास महागणार आहे. किमान तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आलेलं आहे. तर या दरवाढीनंतर PM-PMLला 30% उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेला PM-PL प्रशासनाची भाडेवाढ करण्याची मागणी आहे. अखेर आता या मागणीला मंजुरी मिळालेली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील खटल्याची आजपासून सुनावणी होणार आहे. बांगलादेशचा आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण सुनावणी करणार आहे. या सुनावणीचं बांगलादेशच्या सरकारी टीव्हीवरती थेट प्रक्षेपण सुद्धा केलं जाईल. पुण्यातील BJ मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरणी 3 निवासी डॉक्टरांना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. डॉक्टर अथर्व घोरपडे, डॉक्टर गौरव तिवारी आणि डॉक्टर राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचं तपासात समोर आलंय. त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना महाविद्यालय आणि वसतिगृहामध्ये प्रवेशबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रत्येकी 1 लाखांचा दंड सुद्धा ठोठावला गेला आहे. मेला मुंबईमध्ये पडलेल्या पावसाचा फटका मेट्रो ॲक्वा लाईन 3 सेवेला बसला. मोठ्या प्रमाणात पाणी आचार्य अत्रे चौक स्थानकामध्ये शिरलं. वरळी ते आचार्य चौक मेट्रो सेवा बंद झाली. 5 दिवस खंडित झालेली सेवा आज पुन्हा एकदा सुरू झाली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरू झाली आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. जपान भारताला 2 शिंकानसेन ट्रेन सेट भेट देईल. एक बुलेट ट्रेन E5 मालिका आहे तर एक E3 मालिका आहे. या गाड्या 2026च्या सुरुवातीला भारतात पोहोचवल्या जातील. पुणे पोलिसांनी आज मॅरेथॉनसाठी पाषाण, बाणेर, शिवाजीनगर, बावधन भागातील रस्ते पहाटे 4:30 वाजल्यापासून बंद ठेवले. त्यामुळे पुणेकरांचा खोळंबा झाला. काही जणांचे फ्लाईट मिस झाले तर पोलिसांचा मनमानी कारभार बघायला मिळाला. यावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली. दख्खनची राणी आता 95 वर्षांची झाली आहे. पुणे स्टेशनवर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. डेक्कन क्वीनला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. डेक्कन क्वीन मुंबई पुणे दरम्यान धावणारी मध्य रेल्वेची गाडी आहे. 1930 साली ही ट्रेन सुरू झाली होती. नांदेडमधील मुदखेड ते सरेगाव दरम्यान रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी चिखल सुद्धा झालाय. त्यामुळे गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. याबाबत निवेदन देऊन सुद्धा प्रशासनानं मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे.
नाशिक कुंभमेळ्याची नियोजन बैठक आज पार पडणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन झालेलं आहे। मात्र नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांविनाच ही आढावा बैठक सध्या पार पडताना दिसते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। यावेळी सर्वतोपरी मदतीचं एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं। दुसरीकडे आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का या संदर्भात विचार करू असं सांगितलं। धुळ्यात ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊतांनी आगामी निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय। या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढायच्या की स्वतंत्र लढायच्या याबाबत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेत याशिवाय त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे कानमंत्र दिले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शेतात 1 किलोचा कांदा पिकलाय। नागपूर जवळच्या धापेवाडा या ठिकाणी कांचन गडकरी यांनी शेतीत एक वेगळा आणि यशस्वी प्रयोग केलाय। धापेवाडा गावातील शेतात कांचन गडकरी या सेंद्रिय शेती करतात। यावेळेस मल्चिंग पेपर नावाचं तंत्रज्ञान वापरून कांद्याचं उत्पादन त्यांनी घेतलं। या शेतीतून एक कांदा तब्बल 1 किलो वजनाचा निघाला। महाराष्ट्रात कोरोनाचा अलर्ट जारी झाला। 24 तासात देशातील नवीन रुग्णांमुळे प्रशासन हाय अलर्टवर गेलं। महाराष्ट्रात 68 नवीन रुग्ण समोर आले। राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 467 झाली। आरोग्य विभागानं सर्व रुग्णालयांना आयसीयू बेड, ऑक्सिजन आणि अन्य संसाधनं तयार ठेवण्याचे आदेश दिले।